गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो गोलंदाज. मयूर सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक इन फलंदाज विक्की भोईर आणि नॉस्टॅकला फलंदाज संदेश. संदेश आणि विक्की ही जोडी आहे. विक्की भोईरच्या नावाने हा संघ ओळखला जातो. संघर्ष केळणी संघ एक विस्फोटक फलंदाज आहे. संघाचा बॅकबोन आहे. संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. तोच विकी आपण पाहू शकाल स्ट्राईक इनला. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सुभाष पाटील सर आहेत आणि स्क्वेअर लेगचे पंच जय पवार सर. हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय मयूर. पंचांचा इशारा देतोय. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. सामना सुरू होतोय. मयूर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल आणि स्ट्राईक इन फलंदाज विक्की भोईर. पहिला चेंडू. पहिला चेंडू बॅटची बाहेरची कडा होती. झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. यष्टरक्षक होते आणि चूक होते. नक्कीच गाडी अल्टो कार आहे ग्रे कलरची. दोन्ही गाड्या काढायच्या आहेत. एक इको आहे व्हाईट कलरची आणि अल्टो आहे ग्रे कलरची. त्या पण दोन्ही कार कोणाच्या मालकीच्या असतील त्या पण त्वरितच रिमूव्ह करायच्या आहेत, काढायच्या आहेत. ऑफिशियल कॅमेरामन चेतन भोईर उर्फ वाकू. यावेळी चांगला चेंडू लेग स्टिक सोडून चालला चेंडू. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावेने संघाचा श्रीगणेश होतोय एका धावेने. संघर्ष केळणी विपक्ष चौरे 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करतोय. एकूण 3 धावा धावफलकावरती असतील कारण की 2 धावांची पॅनल्टी आहे चौरे या टीमला. यावेळी चांगला फटका ऑन साइडला भिडकावून देतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. विक्की भोईरच्या बॅट मधून पहिला ब्रँडेड चौकार. दादा डीजे बघा, प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती असेल की आपल्या गाड्या थोड्या व्यवस्थित पार्किंग करा मित्रांनो, जेणेकरून कोणत्या प्रकारचा अडथळा येईल असं करू नका. आपल्या गाड्या व्यवस्थित पार्किंग करायच्या आहेत. धन्यवाद. थँक्यू थँक्यू सो मच. धावसंख्या आहे धावफलकावरती 7. विकीच्या बॅट मधून चौकार येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय मयूर. स्ट्राईक इन फलंदाज विकी भोईर. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय विक्की भोईरच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
सन्माननीय दीपक गायकर साहेबांचं आगमन होतं, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. दीपक गायकर साहेबांचं आगमन होतंय आपल्या व्यासपीठावरती. नवीन फलंदाज राकेश येतोय. 15 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पंच एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे. नवीन फलंदाज राकेश येतोय. संदेश आणि राकेश ही जोडी. ऑफिशियल कॅमेरामॅन चेतन भोईर आहेत. मॅन फ्रॉम मोठागाव. यापुढील सामना असेल घोटसई विपक्ष रायते 11 रायते या दोन टीम मध्ये. तर दोन्ही संघाचे संगणक टॉस साठी यायचा आहे. रायते आणि घोटसई. यावी चांगला फटका भिडकावून देतोय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. चौकार आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती संघर्ष खेळणी या टीमची 19. थँक्यू सो मच डीजे मास्टर. तर कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मोहन राऊत साहेबांकडून दोन्ही टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून सामना एन्जॉय करतायत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ग्लोबल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. एक चांगली वेबसाईट आहे. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन चेतन भोईर देखील सज्ज आहेत. मॅन फ्रॉम मोठागाव अतुल सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती. चांगला फटका आपण पाहतोय. घुटना टेक तमाशा देख. चेंडू जातोय फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. सो मच. राकेश भोईरच्या बॅट मधून षटकार येतोय. एक नेत्रदीपक फटका लॉंग ऑफच्या वरून षटकार ठोकलाय आणि षटकाराने आगाज करतो राकेश भोईर. चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. स्विंग अँड अ मिस. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. आउट स्विंगच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित आहे 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पहिला सामना जिंकलाय गावदेवी मस्कळ या टीमने एकतर्फी. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. वाईड यॉर्करचा वापर करतोय. सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज अतुल. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय अतुल. ज्या अतुलच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकला होता राकेश भोईरने, त्याच राकेश भोईरला आता मात्र शांत ठेवलं जात आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय. मोहन राऊत साहेब देखील सामना एन्जॉय करतायत. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. भिडकावून देतोय आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
थँक्यू सो मच. धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावरती. अतुल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने फुलटॉस चेंडू चुकीला माफी नाहीये. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. राकेश भोईरला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही याचंच उत्तर दाखवतोय राकेश भोईर. चौकारानंतर षटकार ठोकलाय. धावसंख्या 35. 35 धावा फलकावरती. यावेळी बॅटची आतली कडा घेतली. चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉट फाईन लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघर्ष क्रिकेट संघ केळणी या टीमची धावसंख्या आहे 18.00 च्या सरासरीने 36 धावा धावफलकावरती. डीजे P1चं षटक फेकलं होतं. त्याच मयूरवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवतोय संगणक आणि या तिसऱ्या षटकामध्ये पाचारण करतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये 36 धावा बनवल्यात केळणी टीमने. यावेळेस मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि झेल ड्रॉप. कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. एक धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 37. 37 धावा धावफलकावरती. राकेश भोईरला जीवनदान मिळत आहे. ज्या राकेश भोईरने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली आहे त्याच राकेश भोईरचा एक झेल सोडलाय. या झेलची किंमत येणाऱ्या काळामध्ये मोजावी लागेल. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. गुडलेन स्पोर्टरून बाउन्स होतोय. टेक ओव्हर चेंडू आणि सरळ जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे 37. लॉस ऑफ 1 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धावफलकावरती आहेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघर्ष केळणी या टीमची. चांगला चेंडू आहे परंतु लाईन पाहावी लागेल. सुभाष पाटील सरांचा इशारा व्हाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. संघर्ष केळणी संघ या विभागातील या पंचकृषीमधील एक नामांकित संघ आहे. एक बलाढ्य संघ ज्या संघाकडे पाहिलं जातं. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच यष्टिरक्षकाने थोडीशी चूक केली. फंबल झाले होते. एकच धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 39. 39 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय मयूर हा गोलंदाज. या षटकामध्ये मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज राकेश भोईर आहे. जे राकेश भोईरला एक जीवनदान मिळालंय. तोच राकेश ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मयूर. यावेळी साफ ट्रॅकर फेकला होता. भिडकावून देतोय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार.
राकेशचा झेल सोडलाय आणि त्या झेलची किंमत मोजावी लागते चौरे या टीमला. धावसंख्या आहे धावफलकावरती 45, 45 धावा धावफलकावरती. राकेश भोईर नावाचं वादळ निर्माण झालंय. राकेश भोईर ऑन फायर, वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. अजून एक चांगला फटका, परंतु फटका फसला. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता, एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. 2 धाव पूर्ण केल्यात. बघूया तिसरी धाव पूर्ण होईल का, परंतु 2च धावांवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 47, 47 धावा धावफलकावरती. दैव बलवंत आहे, नशिबाची साथ देखील राकेशला मिळते, कारण की 2 संधी निर्माण झाल्या होत्या, परंतु त्या संधीचं सोनं करू शकलं नाहीये चौरे संघ आणि त्या दोन्ही संधी गमावल्यात चौरे टीमने. गोलंदाज मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप कव्हर पॉइंट मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. एक धाव तर कंप्लीट केलीये आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावरती. संघर्ष केळणी या टीमची. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा बनवल्यात. 17.00 च्या सरासरीने 51 धावा बनवल्यात. नक्कीच आपण पाहतोय खेळाडू कक्षामध्ये केळणी टीमचे मास्टर माइंड संघनायक मनोज अरज यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, कारण की त्यांच्या संघाने खूप चांगली सुरुवात केली आहे. जरूर लवकर बाद झाला होता विकी भोईर, त्यानंतर संघाला सावरण्याचं काम केलंय संदेश भोईर आणि राकेश भोईरने, कारण की नेहमीच आपण केळणी संघाच्या माध्यमातून संदेश आणि राकेशला सलामीसाठी पाहत असतो. अनुप जाधव आजदेगाव यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून हा सामना एन्जॉय करतायत, ही स्पर्धा एन्जॉय करतायत. नक्कीच आजदेगाव म्हटलं तर अंडरम क्रिकेटची पंढरी, कारण की विजय स्टार संघ नुकतीच झालेली स्पर्धा आठवते. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. शॉर्टम पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार.
सो मच. धावसंख्या 57. अजून एक चांगला फटका भिडकावून देतोय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक यू सो मच. संदेश भोईर ऑन फायर. ज्याप्रमाणे राकेशने फलंदाजी केली होती त्याचप्रमाणे संदेश फलंदाजी करतोय. राकेश भोईरच्या पावलावरती पाऊल ठेवतोय संदेश भोईर. बॅक टू बॅक 2 उत्तुंग षटकार ठोकलेत संदेशने. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. संदेश भोईर बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का बसतोय 63 या धावसंख्येवरती. संघर्ष केळणी या टीमला आणि नवीन फलंदाज जयेश. थँक्यू. संदेशसाठी एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगली फलंदाजी. या दरम्यान सन्माननीय गणेश सांबरे साहेबांचं आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. राकेश भोईर आणि जयेश ही जोडी आपण पाहतोय. केळणी संघाच्या माध्यमातून 63 या धावसंख्येवरती 2 फलंदाज गमावलेत. स्विच हिट करतोय. झेलची शक्यता असेल. धावबाची संधी आहे आणि 1 धाव पूर्ण होते. या सामन्यामध्ये नितीन गळन तिसरा झेल सोडलाय राकेश भोईरचा. वैयक्तिक 31 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय राकेश भोईर. आतापर्यंत 3 झेल सोडलेत राकेशचे या सामन्यामध्ये. धावसंख्या आहे धावफलकावरती 64. 64. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय सतीश ओव्हर द विकेट. अजून एक चांगला फटका पण पाहतोय आणि क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा अजूनही पेंडिंग आहे कारण की क्लोज डिसिजन आहे आणि पंच दर्शवतायत की हा चौकार आहे. ज्ञानू जाधव साहेबांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. विशाल बासरे यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा. जय हनुमान क्रिकेट संघ रेवती आणि विशाल बासरे यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. नगरसेवक चषक 2020. रुपेश चव्हाण साहेबांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय लॉंग अप आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 72.
18.00च्या सरासरीने 72 धाव बनवल्यात. एका मोठ्या धावसंख्या दिशेने वाटचाल केली आहे या मैदानावरती. या स्पर्धेचा उच्चांक जर आपण पाहिला धावांचा, कालच्या दिवसामध्ये 81 धाव बनवल्या होत्या आणि केशव कालन यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतायत. 81 धावांचा उच्चांक आहे गावदेवी वरप या टीमचा आणि आतापर्यंत 4 षटकांमध्ये 72 धाव बनवल्यात संघर्ष केळणी या टीमने. विक्की भोईर, अजय भाकरे देखील सामना एन्जॉय करतायत. खूप चांगली सुरुवात केली आहे संघर्ष केळणी या टीमने. स्ट्रायकिंगला फलंदाज राकेश भोईर. राकेश भोईर नावाचं वादळ निर्माण झालंय आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय मनोज. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, लँड कुठे होतोय? लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. थँक्यू सो मच. एक पात्री अभिनय दाखवतो, एखादी किल्ला लढवतो या मैदानावरती. वैयक्तिक 35 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय राकेश भोईर. राकेश भोईरची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या राकेशसाठी. चांगला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. 22च्या स्वरूपात एकदा वेतन धावसंख्या 1 पुढे सरकेल. 77 धावा धावफलकावरती. यापुढील सामना असेल घोटसई विपक्ष रायते या दोन टीम मध्ये. रायते संघाचे संगणक उपस्थित आहेत, तर विनंती असेल घोटसई संघाचे संगणक देखील यायचं आहे टॉस साठी. अजून एक चांगला फटका आपण पाहतो, परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगला झेल टिपलाय डीप कव्हर क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद. जयेश बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मनोज अरज, जे संगनायक आहेत संघर्ष केळणी टीमचे आणि केळणी गावचे उपसरपंच देखील आहेत, मनोज अरज. स्ट्रायकिंगला फलंदाज राकेश भोईर आहे. 35 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. धावसंख्या 77 धावा आहेत. खूप मोठी धावसंख्या बनवली. धावसंख्येचा डोंगर उभा केलाय. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे डीप मिड विकेटला आणि तेवढीच चांगली फेकी होते. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 78 धावा धावफलकावरती. प्रत्येक षटकारासाठी या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विशाल बासरे यांच्याकडून सुवर्ण संधी येते. मनोज अरज साठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचा कॅश प्राइज. गोलंदाज मनोज सज्ज होतोय आणि स्ट्रायकिंगला फलंदाज देखील मनोज आहे. मनोज टू मनोज. चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित आहे. 78 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च करतोय मनोज हा गोलंदाज. खूप मोठी धावसंख्या बनवली होती. 4 षटकांमध्ये 72 धावा बनवल्या होत्या आणि या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मिस्टामिंग फटका आहे. चेंडू पडतो नो मॅन्स लँड झोन मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली. 2 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल आणि पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 16.00च्या सरासरीने 80 धावा धावफलकावरती आणि 81 धावांचं लक्ष ठेवलंय केळणी संघाने चौरे या संघासमोर. तर दोन्ही संघाने घ्यायचा आहे टॉस साठी घोटसई आणि रायते. तर नक्कीच विशेष सन्मान देखील केले जातील आणि टॉस देखील केला जाईल.
आपल्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये 81 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलंय केळणी या संघाने. तर सन्माननीय गणेश सांबरे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. सामना 5 षटकांचा असेल. रायते 11 रायते विपक्ष एकता क्रिकेट क्लब घोटसई या दोन टीम मध्ये. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील सामन्यासाठी. 5 षटकांचा सामना असेल. एक मिनिट. आणि टॉस जिंकला आहे रायते 11 रायते या टीमने. दोन्ही संघटनांना विनंती असेल आपण स्थान बनवायचं आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. रायते 11 रायते या संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. 5 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ आपण पाहतोय एकता क्रिकेट संघ घोटसई संघ आहे. तर या संघाला किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 धावापर्यंत. 50 धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. तर असे कोणते प्रमुख गोलंदाज आहेत ज्यांच्यावरती जबाबदारी आहे? मेक्षाम आहे, सुनील आहे, भाऊ आहे, एकनाथ आहे. तर नक्कीच अनेक गोलंदाज आहेत ज्यांच्यावरती जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे. सागर सुरोशी सारखा एक गुणवान खेळाडू तुमच्या संघामध्ये आहे. परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. ऐतिहासिक KGPL चं हे ग्राउंड आहे. एक खूप चांगलं मैदान सजवलंय. ते म्हणजेच विशाल बासरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं आयोजन केलंय. तर या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? खरंच खूप चांगलं आयोजन आहे आणि व्यवस्थित टुर्नामेंट होत आहेत. कुठलाही वादविवाद नाही. पंचांचा निर्णय चांगला होतात. तुम्ही कॉमेंट्री खूप चांगल्या पद्धतीत करता. कारण की ते ऐकायला असं वाटतंय की तुमची कॉमेंट्री की बंद नाही करावं यूट्यूब. अशा पद्धतीत ती ओढ लागून गेली की पुढे काय होतं, पुढे एका सिरियलमध्ये कसं असतंय त्या पद्धतीत तुम्ही ते रंगवत असता. शुभेच्छा. नक्कीच पहिल्यांदाच अशी कॉम्प्लिमेंट मिळते नितीन कारण आपल्याला. हे प्रेम आहे. मी तर म्हणेन कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या सर्वच संघांचं, खास करून मोहन राऊत साहेब आणि सुभाष गायकर साहेबांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. तर नक्कीच घोटसई संघाचा संघनायक आहे. टॉस गमावलाय. जर तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? बॅटिंग करण्याचा. तर नक्कीच बॅटिंगच करावी लागेल कारण की 5 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ रायते संघ आहे. एक बलाढ्य संघ आहे. तर या संघासमोर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 60 प्लस बनवण्याचा प्रयत्न असेल. परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? कारण की भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. विशाल बासरे साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण मॅन ऑफ द सिरीज साठी LED TV या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? एकदम मस्त संकल्पना आहे, जेणेकरून समोरच्या प्लेयरला उत्सुकता लागते आपल्याला भेटावी. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. टॉस बॉक्स मधून माहिती येते टॉस जिंकलाय रायते 11 या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ओटो कॉमेंट्री बॉक्स नितीन काळन. धन्यवाद. अमोल भोईर यांच्याकडे शुभेच्छा येतात केळी संघासाठी. पहिला चेंडू सुरेख गोलंदाजी करतात अजय. सेकंडला होते ते सतीश. 9 सेकंडला हर्षल आहेत आणि लक्ष तुम्ही पाहिलं 81 धावांचं लक्ष आहे. 81 धावा आपण पाहिल्या तर स्वर्गीय अनिकेत पाटील 11 वराप या संघाने कुठल्या होत्या. प्रमोद भोईर यांच्याकडे सुद्धा शुभेच्छा येतात केळी संघाला. थँक्यू. तर सन्माननीय कमलाकर शेठ गायकर साहेबांचं देखील आगमन होतं. त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. ओटो कॉमेंट्री बॉक्स. आणि इथे खराब क्षेत्ररक्षण झालं मिड विकेटला. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. टिटवा गावचे उद्योजक प्रमोद भोईर यांच्याकडनं केळी संघाला शुभेच्छा येतात. जर्मन क्रिकेट संघ रेवती आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. नगरसेवक चषक 2020 विशाल बासरे यांच्या स्वप्नात साकारलेली स्पर्धा आणि खूप चांगलं आयोजन तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा GTCच्या माध्यमातून केलं जात आणि शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज सतीश चिकेई समाप्त.
पहिला धक्का चौरे संघाला. धन्यवाद. सतीश इथे बाद झाले. एक चौकार सतीशच्या बॅट मधून आला होता. पहिला चेंडू डॉट होता, तिसरा चेंडू विकेट. मयूर तिसऱ्या क्रमांकावरती मयूर येत आहेत. रोशन सध्या आपण बऱ्याच रोशन आपण विचार केला 4 ते 5 वर्ष रोशन तुम्ही समालोचन करतो. आम्ही 10 ते 12 वर्षाले समालोचन करतोय. मात्र पहिल्यांदा कोणत्या खेळाडूकडनं पंच आणि समालोचनाचं कौतुक ऐकलं सुभाष पाटील. धन्यवाद रायते संघ आणि कॅप्टनचं खरंच मी कौतुक करत राहते. काल अमर दळवीने सुद्धा कौतुक केलं होतं पंचांचं आणि समालोचकांचं, आणि आज आपण पाहतो रायते टीमच्या कॅप्टनने सुद्धा कौतुक केलं. धन्यवाद. असंच प्रेम असू द्या. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते अजयच्या माध्यमातून. तर मयूर बाद होता इथे. दुसरा धक्का लागलाय तो चौरे संघाला. लक्ष 81 धावांचे. 80 धावा कुठल्या आहेत काल? 81 धावा स्वर्गीय अनिकेत पाटील 11 गावदेवी वरप या संघाने कुठल्या होत्या? त्या सर्वाधिक धावा या स्पर्धेतील आहेत. हॅट्रिकचे उंबरणारे गोलंदाज अजय आणि बघा जे आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक, 2 हॅट्रिक आतापर्यंत झालेत. पहिली हॅट्रिक योगेश पवार गावदेवी वरप, दुसरी हॅट्रिक अमर दळवी जो गुरवली संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे ज्याने भरपूर इम्प्रेस केला आम्हाला या स्पर्धेमध्ये. आणि बघा ते तिसरी हॅट्रिक इथे पूर्ण होईल का? सागर सुरेशी यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. जे रायते टीमचे खेळाडू आहेत ते पाहिजेचं हलकसं अपील केलं होतं. डॉट चेंडू. अजय गोलंदाजीकडे वेग चांगला आहे, व्हेरिएशन चांगलं तुम्हाला पाहायला मिळतं, अचूक टप्पा पाहायला मिळतोय. त्यामुळे फलंदाला थोडंसं शांत ठेवले. 4थ्या क्रमांकावरती फलंदाज आलाय तो अतुल. 4थ्या क्रमांकावरती आलाय. धावांसाठी थोडंसं संघर्ष करावा लागतोय चौरे संघाला, लक्ष थोडंसं मोठे आहे. इथे मात्र अजून एक डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी अतुल आपण पाहिलं तर अजयच्या माध्यमातून. अजयने फक्त आणि फक्त धावा खर्च केले त्या 4. 2 गडी त्याने बाद केलेत आणि थोडासा बॅकफुटवर आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या तो चौरे संघ पहिला सामना मस्कर संघाने जिंकला. 3 चेंडूंची पॅनल्टी त्यांना लागली होती. मात्र 27 चेंडू मध्ये त्यांनी 56 धावा कुठल्या होत्या. इथे 81 धावांचं लक्ष आहे. फक्त 4 धावा झाल्यात म्हणजे 77 अजूनही करायचे आहेत. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज विकी भोईर. विकी भोईर आपण पाहिलं तर धारावी एक्सप्रेस आपण पाहतो एक प्रतिम गोलंदाज. विक्रोळी या संघामध्ये सुद्धा तुम्ही पाहता एक काही सन्मान आमच्या व्यासपीठावरती आपण वळणार आहोत. सन्मान करूया. नॅनू जाधव यांचा इथे सत्कार केला जाईल. तर याचे नॅनू जाधव रमेश बासरे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते नॅनू जाधव यांचा इथे सत्कार करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये सत्कार केला जाईल नॅनू जाधव यांचा रमेश बासरे साहेबांच्या शुभ हस्ते. तर याचे रमेश बासरे साहेब आपल्या शुभ हस्ते नॅनू जाधव यांचा इथे सत्कार करायचा आहे. विशाल बासरे जे या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक आणि त्यांचे खूप जवळचे मित्र आहेत, त्यांचा इथे सन्मान केला जातोय. वाशिमचे वाईट चेंडू आहे. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. पैकी भोईर गोलंदाजी मार्ग सज्जाले धावा झाल्यात 5. लक्ष 81 धावांचे आहेत. स्पर्धेचा तिसरा दिवस. खूप चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. जवानमान क्रिकेट संघ रेवती व विशाल बासरे यांच्या माध्यमातून. त्यानंतर रुपेश चव्हाण यांचाही सत्कार केला जाईल आणि फलंदाज बाद होते. तर याचे रुपेश चव्हाण साहेब आपलाही सत्कार केला जाईल आयोजकांच्या वतीने.
काही सन्मान आपल्या व्यासपीठावर केले जात आहेत. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता आमचे मान्यवर हे प्रेम आहे विशाल बासरे साहेबांचं. त्यांच्या प्रेमापोटी भरपूर मान्यवर तुम्हाला या व्यासपीठावरती कालपासून पहिल्या दिवसापासून पाहायला मिळते. नगरसेवक संतोष अण्णा तरे यांना सुद्धा पाहिलं. कमलाशेठ गायकर यांचाही सत्कार केला जाईल. मांजरलीचे कमलाशेठ गायकर यांचाही संघ या स्पर्धेत खेळणार आहे, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. तर याचे कमलाशेठ गायकर साहेब आपलाही सत्कार केला जाईल आयोजकांच्या वतीने. रुपेश बासरे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचे. रमेश बासरे यांच्या शुभ हस्ते. क्या बात आहे. मानवीची एक जबरदस्त क्रिकेट आहेत. मुकेश गायकर यांचे आगमन झालंय, त्यांचे हार्दिक स्वागत. रबर बॉलच्या स्पर्धा अक्षरशः गाजवल्या ज्या खेळाडूने टेनिस बॉल मध्ये सुद्धा तोच खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. आताच शापूरची जी स्पर्धा झाली होती मुन्ना पठाण यांच्या विभागामध्ये ती स्पर्धा सुद्धा मुकेश गायकरने गाजवली होती, रवी म्हात्रेने गाजवली होती गौरीपाडा संघाच्या. इथे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगाने येत आहे. दुसरी धाव घातक ठरू शकते, मात्र दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली जाते. धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतोय. 9 धावा झाल्यात. 181 धावांचे दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज विकी भोईर. मेनपंचाच्या भूमिकेत तुम्ही जय पवार सरांना पाहतात. स्कोरलेगचे पंच सुभाष पाटील एवन जोडी म्हणून ज्या जोडीकडे पाहिलं जातं. नेहमी हसतं त्यांच्या चेहऱ्यावरती असतं, कधी ते चिडत नाही. आणि असंच प्रत्येकाचा स्वभाव असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कारण जेवढं तुम्ही हसाल तेवढं तुमचं आरोग्य नक्कीच निरोगी राहील. डॉट चेंडू. विकी भोईर थोडे बाहेर आले असं वाटलं की अपील मतलब धावचीच साठी मला वाटतं. परंतु धावची बऱ्याच वेळा असे बाद होतात. प्रेक्षक ज्यावेळी आपण पाहिलं मनोजला पाहताय तुम्ही, एक चांगले स्कोरर सुद्धा आहेत, उपसरपंच सुद्धा आहेत केणी गावचे. इथे मात्र फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय विकी भोईरचा. डॉट चेंडू. आणि जेव्हा जेव्हा मोठं लक्ष असतं तेव्हा तेव्हा धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. त्या संघाने नाणेफेकी जिंकले. पुढच्या मॅच मध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते घोडसई संघाला पहिल्या फेरीतील ती तिसरी मॅच. खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं त्या टीमच्या कॅप्टनने. बरेचसे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात. पायचीचा अपील, फलंदाज बाद. अजून एक धक्का चौरे संघाला. धापलकर धावा लागल्यात त्या 9. चांगली गोलंदाजी विकी भोईरच्या माध्यमातून. प्लॅटफॉर्म ही गोष्ट खूप महत्वाची असते आणि अनेक खेळाडूंना प्लॅटफॉर्म जय पवार यांनी दिलाय टेनिस बॉल मध्ये. कारण मित्रांनो क्रिकेट या खेळामध्ये भरपूर खेळाडू चांगले टेनिस बॉल मध्ये सुद्धा, पण त्यांना पुढे सुद्धा आणणं खूप गरजेचं आहे. आणि हे काम सातत्याने जय पवार यांनी केलंय. कल्याण डोंबिवलीसाठी आपण पाहिलं तर अनेक दिग्गज खेळाडू त्यांच्या संघामध्ये खेळले. विखे प्रतिष्ठान डोंबिवली हा संघ तुम्ही पाहिला, त्या संघाची बांधणी सुद्धा जय पवार यांनीच केली. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या विभागातील सुद्धा खेळाडू आपण पाहिलं तर विकी भोईर सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही विशाल भोईरला पाहिलं. असे दिग्गज खेळाडू या विभागामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर मुकेश गायकर सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. रुपेश बासरेला सुद्धा तुम्ही सातत्याने पाहत असता, जो रोती गावचा खेळाडू आहे. रोहित येत आहेत तिसरं षटक घेऊन. एक फिरकी गोलंदाज रोहित. इथे चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक बघा किती वेगाने आलेत. विकी भोईर, यासाठी मी उल्लेख करत असतो विकी भोईरचा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि सातत्याने आपण पाहतोय चांगला खेळ खेळणी टीम साठी तो करत असतो. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये खुल्या गटात सुद्धा हा खेळाडू चांगला खेळ करेल. विकी भोईर असतील, पहिल्या सत्रामध्ये तुम्ही विशाल भोईरला पाहिलं, ज्या प्रकारे मगाशी मी रुपेश बासरेचा उल्लेख केला. असे बरेचसे खेळाडू या विभागामध्ये सुद्धा आहेत जे खुल्या गटात सुद्धा चांगला खेळ करू शकतात आणि नक्कीच त्यांनाही संधी मिळेल जय पवार यांच्या माध्यमातून. खेळाडूला पुढे आणण्याचं काम त्यांनी सातत्याने केलंय.
जे खेळाडू पडद्याआड होते, हरीश मिरकुडे तुम्ही पाहतायत, मनीष कोलेकर उर्फ पांड्याला तुम्ही पाहतायत, मुकेश गायकर आहेत, दिनू कांबळे असतील, हे सर्व खेळाडू मयूर दातीलकर आहेत. आणि जास्त ग्रामीणच्या खेळाडूंना भरपूर पुढे आणलंय जय पवार यांनी. कारण ग्रामीण खेळाडू आता फक्त ग्रामीण बुटवा मर्यादित राहिले नाही, ते खुल्या गटातनं सुद्धा खेळतात. इथे मात्र आल्या आल्या पहिला धमाका मिड विकेटच्या वरून षटकार. धावसंख्या 15. विशालच्या बॅट मधून धमाका येतोय. ज्यावेळी आम्ही वरपची स्पर्धा पहिल्यांदा या विभागामध्ये कव्हर केली, निलेश कडू यांची, त्यावेळी सुद्धा त्यांनी आम्हाला बरीचशी माहिती जय पवार यांच्या माध्यमातून दिली. इथे मात्र ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता, पंच सुभाष पाड यांचा इशारा येतोय वाईट. एक धाव अजून ऍड होईल, धाव होत 16. लक्ष्य 81 धावांचे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज रोहित आलेत. एक हिटमॅन रोहित शर्मा तुम्ही पाहता भारतीय संघामध्ये. इथे फ्रिकी गोलंदाज लेफ्ट आर्म तुम्हाला पाहायला मिळतंय. दोन चांगले पंच, दोन चांगले क्रिकेटर, आणि पंच कोणाला नेमावं ज्याने क्रिकेट खेळलंय. सुभाष पाडे आजही चांगलं क्रिकेट खेळतात, लेदर सुद्धा ते क्रिकेट खेळत असतात. पुढच्या वर्षी 40+ मध्ये सुद्धा आपण तुम्ही त्यांना पाहू शकाल. पुन्हा ऑफस्टमच्या बाहेर, कारण चेंडू एक्झॅक्टली काय होतोय, रोहितचा चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेर निघतोय, म्हणजे त्याच्या हातावरती थोडंसं नियंत्रण नाहीये. आणि हातावरती नियंत्रण तुमचं असणं खूप गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही अवांतर धावा भरपूर खर्च करू शकता. धावा झाल्या त्या 17. फुलटॉस चेंडू होता, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू घेऊन काढतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिथे. मेल फक्त एक सिंगल. वैभव आमच्या सोबत आहेत सातत्याने या स्पर्धेचा 3रा दिवस. खूप चांगली माहिती वैभवने आम्हाला आतापर्यंत दिली. धावा झाल्या त्या 18. लक्ष्य 81 धावांचे आणि फक्त 18 धावा झाल्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. सुरेख चेंडू. विखे भोईरचा बघा प्रयत्न होता धावचित करण्याचा विशालला, मात्र इथे डॉट चेंडूची समाप्ती होती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सिंगल डबलने काम चालणार नाही, इथे मात्र मोठे फटके मारावे लागतील. गोलंदाज रोहित. इथे चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, प्रयत्न खूप चांगले केले होते, मात्र झेल ड्रॉप झालाय. एक धाव. धावसंख्या 19. बघा स्विफ्ट व्हाईट कलरची गाडी आहे कोणाची, ती रिमूव्ह करा. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. धावसंख्या 21. 3 षटकांचा खेळ संपलाय. 7.00 सरांनी 21. 12 चेंडू शिल्लक आहे. 60 धावांची गरज आहे. बघा 4 व्हीलर कार आहे कोणाची, ती रिमूव्ह करा. स्विफ्ट कार आहे ती साईडला घ्यायची तिकडनं. जरा आमच्या प्रेक्षकांची असेल लाडक्या तर त्यांना विनंती आहे मित्रांनो, थोडं सहकार्य करा. धन्यवाद डीजे. 12 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. रनर त्या उन्हामध्ये सामना सुरू आपण पाहतोय तो संघर्षशील. केळी संघाने 80 धावांचं डोंगर उभारलं. मित्रांनो असाच क्रिकेटचा खेळ आहे. अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि त्यामुळे क्रिकेट ज्यावेळी खेळता तुम्ही त्यावेळी तुम्हाला ऊन कधीही जाणवत नाही मित्रांनो.
आणि तेच चित्र तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर त्या उन्हामध्ये आमचे खेळाडू लाडके खेळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 21 धावा आहेत. 12 चेंडूमध्ये 60 धावा अजूनही करायच्या आहेत चौरे संघाला. संघर्षाची लढाई लढत असताना 2 संघ मैदानाच्या आतमध्ये नगरसेवक चषक साऊथीत साधून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. जनमान क्रिकेट संघ रेवती आयोजित विशाल बासरे यांच्या स्वप्नातनं साकारली स्पर्धा आणि विशेष सहकार्य तुम्ही पाहतायत रुपेश बासरे यांच्याकडून. चौथं षटक मिळते गोलंदाज राकेशचा पहिला चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मेल फक्त आणि फक्त सिंगल डबलने सामना जिंकण्याचं थोडस कठीण आहे चौरे संघाला, कारण की 11 चेंडू आणि 59 धावांची आता गरज आहे. धावा झाल्यात 22. एशियनच्या मागे तुम्ही पाहतायत मास्टर माइंड खेळाडू विकी भोईर आणि सातत्याने तो सूचना करत असतो खेळाडूंना. सुरेख चेंडू तेवढंच चांगलं एस्ट्रिक्शन तुम्हाला पाहायला मिळतंय. काही काळाच्या आतच एष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या विकी भोईरने. डॉट चेंडू 10 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. पंच जय पवार काहीतरी सूचना करतायत विकी भोईरला. 10 चेंडू 59 धावांची गरज आहे. राकेश पुढे सरकले. डान्सिंग डाऊन द विकेट. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडासा वेळ घेत आहेत आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावपल करावं लागले त्या 24. 57 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लक्ष थोडस मोठं झालंय, तरी सुरुवात खराब झाली. 82 धावांचं जर लक्ष तुमच्या समोर आहे ते पॉवर प्लेच्या षटकात 2 षटकात 30 ते 35 धावा करायला हव्या होत्या. सुभाष गायकर साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. फलंदाजी ते बाद होतोय. अजून एक धक्का मैदानामध्ये. चौरे संघ आता मात्र पूर्णपणे बॅकफुटवर. विशालची खेळी समाप्त. गोरेगावला आपला लाईव्ह आहे. लाईट आहे. 2 लाख आहे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाजा सुनील येत आहेत. सुधीर येत आहेत. तर सुधीर येत आहेत. राकेश गोलंदाजी मार्कवर. सुरेख गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं एस्ट्रिक्शन. फलंदाज बाद. सुधीर बाद होत आहेत. अजून एक धक्का मैदानामध्ये चौरे संघाला. धन्यवाद डीजे. हॅट्रिकच्या उंबरणाऱ्या गोलंदाज राकेश आणि बघा या स्पर्धेतील 3री हॅट्रिक पूर्ण करतोय का. बघा व्हाईट कलरची जी स्विफ्ट आहे ती रिमूव्ह करा मित्रांनो. थोडं सहकार्य करा. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव ऍड होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 25. लक्ष मोठं झालंय. धावा बनवणं थोडस कठीण झालंय. चला विकी भोईर सामना लगेच सुरू करायचंय. जयेश आलेत नवीन फलंदाज. शेवटचं षटक बघायचं कोण घेऊन येतोय. मनोज येत आहेत की बघायचंय. नाही मनोज नाही सांगतायत. तरी लक्ष मोठं असेल मग जे मुख्य गोलंदाज आहेत त्यांचाच वापर केला जाईल. संदेश येत आहेत. शेवटचं षटक घेऊन.
धावा बनणं थोडस कठीण आहे. केळी आपण दाऊदी वरपची स्पर्धेचा विचार केला, शरदचंद्रजी पवार साहेब चषक त्या स्पर्धेत सुद्धा संघर्ष केले. केळी संघाने खूप चांगला खेळ केला होता, मात्र कुंदे संघाने त्यांना पराभूत केलं होतं. मात्र विकी भोईरने 2 मॅच मध्ये काय अफलातून खेळ केला होता. डॉट चेंडू 7 विकेट घेतली होती, 6 विकेट घेतली होती विकी भोईरने त्या स्पर्धेत आणि 61 धावा कुठल्या का. नक्कीच विकी भोईरच्या स्पर्धेत वर्चस्व टिकलं असतं तर ऋषी भोईरला अडचणी आल्या असत्या. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक खूप चांगला झेल टिपतायत. धन्यवाद. ऋषी भोईर वाकलन संघाला त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता, पण 2च मॅच मध्ये विकी भोईर भरपूर पुढे होते. इथे मात्र ब्रॉकॉलचा चेंडू होता, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलाय. कोण आहे नवीन बॅट्समॅन? डॉट बॉल. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 3 चेंडूची ऑप्शन उरले. जवळजवळ विजय संपादन केले संघर्ष 11 केळी या संघाने. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. शेवटची जोडी आहे मैदानात. ऑलआउटचं संकट मात्र आलंय चौरे या संघावरती. NPL स्पर्धा आपण पाहिली शारजा, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा डोंबिवली ग्रामीण स्टार संघाने सुद्धा ऑल आउट केलं होतं. कोण आहे बॅट्समॅन? कोण आहे? वैभव. वैभव आले, ऑल आउटचं संकट होतं आणि इथे मात्र चौरे संघ ऑल आउट झालाय आणि सामना जिंकलाय तो संघर्ष 11 केळणी या संघाने विजयाचं खातं उघडलंय. लाईनअप करायचंय दोन्ही संघ. चौरे संघ आपण लाईनअप करायचंय आणि संघर्ष 11 केळणी संघ आपण लाईनअप करायचंय. प्रसाद सहस्त्रबुद्धे सुद्धा सामना एन्जॉय करतायत आमच्या मुख्य व्यासपीठावर.